दादा माझे खूपच लाड करायचा. माझं वय 18 होतं. माझ्या आईबाबांना वेळ मिळावा म्हणून मी दादाच्या खोलीत झोपू लागले. मी कॉलेजला जाताना सुद्धा तो मला सोडायला यायचा. एके दिवशी तर तो मला कॉलेजमधून लवकर घेऊन आला आणि घरी येताच मला खोलीत घेऊन आला आणि तिथेच त्याने माझं नाव रुपाली. मी माझ्या आईसोबत राहते. मी लहान असतानाच माझे बाबा गेले. घरची सगळी जिम्मेदारी माझ्या आईवर येऊन पडली. माझे बाबा मोठ्या पदावर नोकरीला होते आणि माझ्या आईला त्यांच्या जागेवरच नोकरी लागली. माझ्या आईचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं आणि त्या शिक्षण झाल्यामुळेच तिला बाबांच्या जागेवर नोकरी करता आली आणि त्या गोष्टीचा लाभ घेता आला आणि म्हणूनच आम्हाला कोणत्याही आर्थिक गोष्टीमध्ये काही अडचण आली नाही. तसं तर मला आणखीन एक लहान बहीण होती, पण माझ्या बाबांच्या जाण्याने तिने इतका धसका घेतला की ती डिप्रेशनमध्येच गेली आणि त्यातून तिला बाहेर पडणं खूपच कठीण झालं आणि त्याच गोष्टीमध्ये तिने स्वतःचं जीवन संपवलं. आणि त्यामुळेच माझ्या आजी आजोबांना असं वाटतं की तिच्या जाण्याचं कारण माझी आईच आहे, कारण ती नेहमी म्हणत असते, हिने माझ्या मुलाला खाल्लं आणि माझ्या नातीलासुद्धा. त्यामुळेच माझी आई तिच्या सासरच्या लोकांसोबत राहत नाही. आम्ही दोघे वेगळ्या राहतो. आम्ही त्यांच्यासोबत राहत नाही कारण माझी आजी आईसोबत सारखी भांडण करत असते. माझी आई गेल्या 5 वर्षांपासून सगळं एकटीने हँडल करते आहे. सगळ्या गोष्टी ती सहन करते आहे. मला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी मला पुरवते आहे. माझी आई बाबांच्या ऑफिसमध्ये आता चांगली रुळली आहे. असंच एक दिवस रविवारच्या दिवशी माझ्या आई ऑफिसमधल्या एका व्यक्तीसोबत घरी आली होती. कदाचित ते माझ्या बाबांचे चांगले मित्र होते आणि आईच्या ऑफिसमधले एम्प्लॉई होते. आई त्यांच्यासोबत हसून खेळत बोलत होती आणि काय माहीत त्यांना इतकं खुश पाहून मला किती आनंद होत होता, कारण मी माझ्या आईला इतक्या वर्षांनी इतकं मोकळं हसलेलं बघितलं होतं. आई एवढी खुश मला कधीच दिसली नव्हती. तिच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. त्यांच्या गप्पा चालू असताना तेवढ्यातच आईने मला त्या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. ती म्हणाली, हे निलेश सर, हे तुझ्या बाबांचे चांगले मित्र आहेत आणि मला नोकरी लागली तेव्हासुद्धा यांनीच मला खूप जास्त मदत केलेली आहे. मग मी सुद्धा हाय हॅलो एवढंच बोलले, कारण त्यांच्याशी काय बोलावं हे नक्की मला समजतच नव्हतं आणि म्हणूनच मी लगेच माझ्या रूममध्ये वर गेले. मग माझ्या आईने त्यांच्यासाठी चहा व नाश्ता बनवला. मला कॉफी प्यायची होती, पण मला आईला आवाज देऊन डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून मग मी स्वतःच किचनमध्ये जायचं ठरवलं. पण खाली जात असताना मला त्यांच्या गप्पा ऐकू आल्या. ते दोघंसुद्धा बोलत होते की, काय वाटतं निलेश तुम्हाला, माझ्या मुलीचा या सगळ्या गोष्टीला होकार असेल का? मी विचार केला, आईला माझ्या होकाराची काय गरज पडली नक्की? काय बोलत आहे आई? तेवढ्यातच निलेश म्हणाला, हो, ती खूप समजूतदार वाटते मला. तिला काहीच अडचण नसेल या गोष्टीला. मला राहावलंच नाही. मी आईच्या समोरच गेले. मी आईला विचारलं, आई, माझ्या होकाराची तुला काय गरज पडली आहे? तुला जे करायचं ते करू शकतेस तू, कारण तू काही जरी केलंस तरी ते योग्यच असतं, माहिती आहे मला. पण त्या दोघांच्या गप्पा मात्र वेगळ्याच होत्या आणि मी मात्र वेगळंच बोलत होते. तेवढ्यातच निलेश म्हणाले, आम्हाला दोघाला तुझ्याशीच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण त्याआधी मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे. चालेल का तुला? मी विचार केला, यांना माझ्याशी नक्की काय बोलायचं आहे? पण तरीही विचार केला, असेल काही काम महत्त्वाचं. असा विचार करून मी त्यांच्यासोबत आमच्या घराच्या गच्चीवर गेले आणि तिथे त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, मला मुद्द्यावरच बोलायचं आहे. मी डायरेक्ट मुद्द्याचंच बोलतो. हे बघ रुपाली, तुझ्या बाबांचा चांगला मित्र आहे मी आणि तेव्हापासून तुझ्या आईला आणि तुझ्या बाबांनासुद्धा मी आणि म्हणूनच मी आणि तुझ्या आईने लग्न करायचं ठरवलं आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. खरं तर या गोष्टीला 2 वर्षे होऊन गेली, पण तुला सांगण्याची हिंमतच होत नव्हती. मी हे सगळं केव्हाच येऊन सांगणार होतो, पण तुझ्या आईने मला अडवून ठेवलं होतं. तिला वाटलं तिची मुलगी तिच्यापासून दूर जाईल आणि म्हणूनच आज खूप जास्त प्रयत्न करून मी तुला सांगतोय. कारण तुझ्या आईचं असं म्हणणं आहे, जर माझी मुलगीचा होकार असेल तरच मी लग्न करेल, नाहीतर नाही करणार आणि त्यामुळेच मीही तिला अडवलं नाही. म्हणूनच आज मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. तुझा होकार असेल तरच आम्ही लग्न करू, नाहीतर आम्ही हे नातं इथेच संपवू. निलेश माझ्याशी बोलताना एकदम बिनधास्तपणे बोलत होते. त्यांच्या बोलण्यात मला कुठेही खोटेपणा दिसला नाही. त्यांचं माझ्या आईवर किती जास्त प्रेम होतं हे मला समजलं होतं. त्यांच्या बोलण्यातच मला दिसून आलं होतं.
मी काहीच विचार न करता फक्त हो म्हटलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही जर दुसरं लग्न केलं. मला तर उलट आवडेल, एवढंच मी बोलले. कारण की यावेळेला मी माझा विचार न करता माझ्या आईचा विचार केला होता. तिच्या आनंदाचा विचार केला होता. तिलासुद्धा हक्क आहे आनंदी राहण्याचा, दुसरं लग्न करण्याचा. तिने माझ्यासाठी आत्तापर्यंत इतकं सहन केलं आहे आणि त्यामुळेच मी आनंदात हो म्हटले. माझ्या आईचं निलेशसोबत अगदी थाटामाटात लग्न झालं. आईला इतक्या वर्षांनी आनंदी बघून तर मला खूपच जास्त आनंद झाला होता. निलेशला आई नव्हती, पण वडील मात्र होते. म्हणजेच माझ्या आईचे नवीन सासरे आणि माझे नवीन आजोबा. लग्नानंतर मी जेव्हा आईसोबत त्या नवीन घरामध्ये गेले, तेव्हा कदाचित माझ्या नवीन आजोबांना म्हणजेच निलेशच्या वडिलांना माहीतच नव्हतं की त्यांच्या मुलांनी ज्या मुलीसोबत लग्न केलं आहे, तिला अगोदरच एक मुलगी आहे आणि ऑलरेडी तिचं लग्न पण झालेलं आहे. या गोष्टीचा त्यांना नकार नव्हता. पण त्यांना जेव्हा कळालं की तिला मुलगी आहे आणि तीसुद्धा एवढी मोठी आहे, त्याच्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप जास्त चेंज आला होता. पण त्यांनी तो जास्त दिसू दिला नव्हता. ते तर माझ्याशी नीटच वागत होते, पण हळूहळू ते माझ्याशी खूप उद्धटपणे बोलू लागले आणि मी जर त्यांना काही विचारलं तर ते मुद्दामून मला इग्नोर करायचे. मी विचार केला, जाऊ द्या, आपण आपल्या आईसाठी या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि त्यामुळेच मी दुर्लक्ष करू लागले. थोड्याच दिवसांनी तिथे निलेशच्या भावाचा मुलगा आला आणि निलेशने म्हणजेच माझ्या नवीन बाबांनी ओळख करून दिली की हा तुझा मोठा भाऊ आहे, तुझ्याहीपेक्षा मोठा आहे आणि इंजिनिअरिंग पूर्ण करून आलेला आहे आणि याचं नाव सुहास आहे. तुला काही जरी अडचण आली तर तू याला बिनधास्तपणे विचारू शकतेस, हा तुला मदत करेल. तेव्हा माझे बाबा आमची ओळख करून देत असताना माझे आजोबा लांबूनच पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूपच राग दिसून येत होता. माझ्या आईबाबांना लग्न होऊन 1 महिना झाला होता. म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या 1 महिन्याची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यासाठीच त्यांना सेलिब्रेशन करायचं होतं. म्हणून ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्या दोघांनी मलासुद्धा यायला फोर्स केला, पण मला त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं. म्हणून मीच नको म्हटले आणि हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मग तेही मला जास्त काही बोलले नाही. त्याच रात्री सुहासचंसुद्धा काही काम होतं आणि म्हणूनच तो बाहेर गेला होता. पण त्याने जाताना मला सांगितलं होतं की दार लॉक करू नकोस, माझं काम लवकर झालं तर मी लगेच येईल. एवढे बोलून तो गेला आणि माझे नवीन आजोबा हे घरातच होते. कदाचित ते माझ्यावर लक्षच ठेवून होते की कधी कोण बाहेर जाते आणि मी एकटी सापडेल त्यांना. सुहासने सांगितल्यामुळे मी दार लॉक केलं नव्हतं. मी रूममध्ये जात असतानाच अचानकच आजोबा माझ्या समोर आले. मी त्यांच्याशी काही बोलणार इतक्यातच त्यांनी माझ्या तोंडावर पाण्यासारखं काहीतरी लिक्विड टाकलं, ज्याच्यामुळे मी लगेच बेशुद्ध झाले आणि जमिनीवर पडले. मी बेशुद्ध होताच ते मला खेचत एका रूममध्ये घेऊन जाऊ लागले. मला रूममध्ये घेऊन गेल्यावर त्यांनी मला एका खुर्चीवर बसवलं आणि मला दोरीने बांधलं. परत त्यांनी मला 2-3 कानाखालीसुद्धा मारल्या. मी शुद्धीत नव्हते, पण मला फक्त माझी आई आठवत होती आणि मी रडतच होते. आणि अचानकच सुहास घरामध्ये आला. दार लॉक केलं नव्हतं म्हणून तो सहजासहजी घरामध्ये आला आणि हा सगळा प्रकार त्यांनी बघितला. त्यांनी लगेचच माझ्या आईबाबांना फोन करून घरी बोलावून घेतलं. निलेशचे बाबा अजूनही इतके रागात होते की त्यांना सुहास आलेला पण कळत नव्हता. ते फक्त माझ्याकडे रागानेच बघत होते. त्यांचा माझ्यावर एवढा राग का होता हे मलाच कळत नव्हतं. थोड्याच वेळात माझे आईबाबा घरी आले. माझ्या आईने मला अशा अवस्थेत बघून ती तर खूपच रडायला लागली. तिला काय बोलावं हे समजतच नव्हतं. माझी आई निलेशला म्हणाली, निलेश, यासाठी केलं होतं का मी लग्न तुमच्याशी? मला वाटलं लग्नानंतर तरी माझं आणि माझ्या मुलीचं आयुष्य सुधारेल, पण इथे आल्यावर तर माझ्या मुलीवर खूपच अन्याय होत आहे. तुमचे बाबा माझ्या मुलीला असं का छळत आहेत? असं काय चूक आहे माझ्या मुलीची, सांगा मला. तेव्हा निलेशलासुद्धा यातलं काहीच माहीत नव्हतं. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना जाब विचारलं, बाबा तुम्ही असं का वागत आहात? काय केलं आहे त्या बारक्या मुलीने तुमचं? का म्हणून तुम्ही तिला असं बांधून ठेवलं? तुम्ही तिला मारत का आहात? निलेशने खूपच जास्त रागात त्यांच्या बाबांना असं विचारलं. तेव्हा निलेशचे बाबा म्हणाले, मला तर ही मुलगी पण आवडत नाही आणि हिची आई पण आवडत नाही. का म्हणून तू हिच्याशी लग्न केलंस हेच मला कळत नाही. एकतर ह्या मुलीला पण घरात घेऊन आलास आणि हिच्यामुळे तिच्या मुलीला पण घेऊन आलास आणि म्हणूनच मी असं वागत होतो, कारण या दोघींमुळे तू माझ्यापासून लांब चालला होतास हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा निलेश दबक्या स्वरातच म्हणाला,
आजपासून माझ्या बायकोला व मुलीला घेऊन मी वेगळा राहणार आहे आणि हीच बाबा तुमच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असणार आहे. तेव्हा तुम्ही आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायची नाही. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा मी अनोखी.